मला असं वाटतं परवानगी देऊ न देऊ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झालेला आहे, त्याच्या विरोधात आंदोलन महाविकास आघाडी करते। ते काही दहशतवादी नाही महाविकास आघाडीचे लोक, त्यांना अडवणं। आपण सरकार या आंदोलनाला घाबरते स्पष्ट होतं, ज्या अर्थी परवानगी देत नाही त्या अर्थी सरकार या आंदोलनाला घाबरलेली आहे आणि सरकार परवानगी देत नाही याच्यातच आंदोलनाचं यश दडलेलं आहे। कारण हे सरकार हादरलेलं आहे, एकदम जमिनीवरून एकदम पूर्णपणे हादरलेलं आहे आणि अशा पद्धतीने परवानगी देऊ न देऊ आंदोलन होणार। सत्ताधारी असं म्हणतात की पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागूनही विरोधक राजकारण करत आहेत। माफी मागितल्यानं प्रश्न संपत असतात का? तुम्ही पाप रोज करायचे आणि रोज माफी मागायची, तुम्हाला सोडून द्यायचं का? कारण ज्या पद्धतीनं ठीक आहे इतके बाकीचे भ्रष्टाचार तुम्ही करताय, करत बसा, खात बसा, परंतु छत्रपती शिवरायाच्या याच्यात नाही जमणार आहे आणि म्हणून माफी मागून प्रश्न सुटत नसतात। याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल। अजून काय अटक होत नाही तो आपटे? कोणाच्या जवळचा आहे तो? कोणाच्या जवळचा सांगावं ना। आणि म्हणून याचं उत्तर सरकारकडे नाही, त्याचं उत्तर द्यावं ना। माफी काय मागता साहेब? बदलापूर घटनेतही भाजपने आंदोलन केलं होतं, आजही भाजप राज्यभरात आंदोलन करते, भाजप सत्तेत आहे। तेच तर आहे, भाजप फक्त या आंदोलन आम्ही करत असताना त्याच्या समोर येणं, प्रसिद्धीचा स्टंट करणं, प्रसिद्धीसाठी हे आंदोलन आहे। बाकी काही आंदोलन आहे, आमचं आंदोलन आहे ना, मग त्याला प्रसिद्धी मिळू नये त्यांच्याला थोडीशी मिळावी। सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ते, मीडिया पण हे करतो, त्याच्यामुळे हे सगळं नाटक आहे। मग असं त्या नाटकाला जनता काही बोलणार नाही। साहेब 2 दिवसापूर्वी तुमचं शेड्यूल आलं होतं, 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर आंदोलन करणार, भाजपने या तिथेच आंदोलन ठेवले, 9:30 वाजता ठेवले। करू द्या ना, आमचं त्याच्यानंतर होईल, काय प्रॉब्लेम नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।